बघा, 250 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते, तर 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडेल असा रेल्वे प्रश्न, अंतर वेळ वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग काय? गोष्टी लक्षात घ्या. रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग काढा किंवा काढू. कसा काढायचा? रेल्वे आणि तिची लांबी आहे 250 मीटर. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. आणि ही रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते. लक्ष द्या. एखाद्या खांबाला, प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा रेल्वे ओलांडत असते तेव्हा ती फक्त स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापत असते. लक्ष द्या. म्हणून इथं अंशस्थानी मी 250 रेल्वेची लांबी, छेदस्थानी हा वेळ. हे लेकरांनो अंतर, तर हा आहे त्या खांबाला ओलांडण्याचा वेळ. हे सूत्र कशाचं आहे? तर वेगाचं. याच्यातून आम्हाला मीटर प्रति सेकंद हा वेग प्राप्त होणार आहे. याला जर संक्षिप्त केलं, 5 त्रि 15 आणि 5 5 25 उरलं 0, 5 वर म्हणजे 50 आणि छेदस्थानी 3 मीटर प्रति सेकंद हा त्या रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग. मीटर प्रति सेकंद वेग आम्हाला सापडतो. आता लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. गणित म्हणते 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडेल. आता गोष्ट प्लॅटफॉर्मला ओलांडण्याची, म्हणून इथं अंशस्थानी प्लॅटफॉर्मची लांबी अधिक रेल्वे, या दोन्ही गोष्टींच्या लांबी इथं आम्हाला आता समाविष्ट कराव्या लागतात. किती वेळात ओलांडेल. इथं प्रस्तुत दुसऱ्या प्रकरणामध्ये वेळ विचारला, म्हणून छेदस्थानी इथं वेग घ्या. हे आहे अंतर. लक्ष द्या. हे काय आहे? अंतर. प्लॅटफॉर्म 300 मीटर लांबीचा आहे लेकरांनो, आणि रेल्वेची लांबी आहे 250. याला भागीला हा नुकताच सापडलेला वेग मीटर प्रति सेकंदमध्ये. 300 आणि 250, 550 भागीला 50 छेदस्थानी 3. ही गोष्ट लक्षात घ्या. हा संयुक्त अपूर्णांक. लक्ष द्या. आणि या संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घेतात. म्हणजे 550 सोबत 3 गुणीला येतात, छेदस्थानी फक्त 50 उरतात. शून्याला 0 घालवा, गणिताला इकडे घ्या सर. मग आता उरलं काय? तर 55 सोबत गुणीला 3 भागीला 5 गुणीला 11 55 11 गुणीला 3 33 सेकंद. हे या तुमच्या विचारल्या लेकरांनो प्रश्नाचं उत्तर. तीच रेल्वे 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल. जेव्हा प्लॅटफॉर्मला ओलांडण्याचा विचार येतो तेव्हा लेकरांनो अंतर ह्या सदरामध्ये, भागामध्ये प्लॅटफॉर्मची लांबी तर मांडतातच, सोबत रेल्वेची लांबी का समाविष्ट करायची? तर प्लॅटफॉर्मला ओलांडत असताना लेकरांनो आम्हाला ह्या दोन्ही लांब्या अधिक स्वरूपात मांडाव्या लागतात. हा प्लॅटफॉर्म, लक्ष द्या, हा काय आहे? प्लॅटफॉर्म आहे. उदाहरणार्थ इथं रेल्वेची लांबी काय ॲड करावी लागते सर? हे प्लॅटफॉर्मचं अंतर झालं. आता ही रेल्वे, लक्ष द्या, ही रेल्वे आहे इतकी, समजा इथपर्यंत ही रेल्वे आहे. हे काय आहे? रेल्वे आहे. आता ही रेल्वे एवढं अंतर इथपर्यंत कापलं, परत ही रेल्वे इथं कुठं जाणार? आता ही रेल्वे संपूर्ण अंतर कापेपर्यंत या रेल्वेला इकडं समोर जावं लागलं, म्हणजे इथपर्यंत ही शेवटचं टोक तिचं. लक्षात आलं ना तुमच्या? लक्षात आलं ना तुमच्या? मग आता हे अंतर इकडं खलास, ही अंतर इथपर्यंत असं कापावं लागेल. शेवटचा डब्बा निघेपर्यंत ही रेल्वे इथपर्यंत पोहोचते. म्हणून इथं जेव्हा प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल असा प्रश्न असेल तेव्हा प्लॅटफॉर्म, लक्ष द्या, प्लस रेल्वे या दोघांची अंतरामध्ये लांबी समाविष्ट आम्हाला करावी लागते. म्हणून इथं प्लॅटफॉर्मची लांबी, रेल्वेची लांबी सन्निहित केली. 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला रेल्वे किती वेळात ओलांडेल लेकरांनो? 33 सेकंद. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके.
रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.